लग्नाची पेढी या मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव आणि मधू पिंकीला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. राघवने मधूला सांगितलेलं आहे की तिच्या ग्लासमध्ये ट्रूथ सिरम म्हणजे खरं बोलण्याचं औषध हळूच टाक आणि मी पिंकीला एंगेज करून ठेवतो. त्याप्रमाणे राघव पिंकीला बोलत असतो आणि पाठीमागे मधूने तिच्या ग्लासमध्ये ट्रूथ सिरम टाकलेलं आहे. गरमागरम भजी तयार करून ठेवलेली आहेत आणि राघव पिंकीला गोड गोड बोलून ती भजी खाऊ घालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर ट्रूथ सिरम मिसळलेलं ते पाणीसुद्धा पाजण्याचा तो प्रयत्न करत आहे. राघव पिंकीशी खूप गोड बोलत आहे आणि त्या गोड बोलण्याचा खरं तर पिंकीला त्रास होतोय. तिच्या लक्षात येतंय की राघवचं वागणं बदललेलं आहे. राघव तिला बसवतो, गरमागरम भजी खा, पाणी प्या असं म्हणून तो तिला पाण्याचा ग्लास देखील देतो. तेव्हाच पिंकीला शंका आलेली असते की यांचं वागणं बदललेलं आहे. पण राघव मात्र तिला अतिशय गोडी गुलाबीत सांगत असतो की आता जे झालंय ते सोडून देऊया. आता तुम्ही जे मानतायत त्या गोष्टीवर विश्वास ठेवूया असं म्हणून राघव तिकडून निघून जातो. पण पिंकीच्या मनामध्ये पाल चुकचुकलेली आहे. इतकं चांगलं हे कसं काय वागत आहेत? कुछ दाल में काला है या पुरी दाल ही काली है, असे विचार तिच्या डोक्यात येत असतात आणि इकडं राघव आणि मधू पाठीमागून पाहत असतात की आता पिंकी काय करणार आहे. पिंकीने तो पाण्याचा ग्लास पिऊन टाकलेला आहे. राघव आणि मधू पिंकीकडं पाहत आहेत. त्यांना जे अपेक्षित होतं ते घडल्यामुळं दोघांनाही खूपच आनंद झालेला आहे. कारण आता ट्रूथ सिरम हे पिंकीच्या पोटात गेलं आहे आणि आता त्याने इफेक्ट दाखवल्यावर राघव आणि मधू यांना जे अपेक्षित होतं ते घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे रेश्मा तिच्या रूममध्ये हेडफोन लावून गाणी ऐकत बसलेली आहे आणि रुक्मिणी चिडून तिच्याजवळ आलेली आहे. ती तिला चिडून बोलत आहे, पण तिचं मात्र लक्ष सगळं मोबाईलमध्ये आहे आणि गाण्यांमध्ये आहे. रुक्मिणी चांगली चिडलेली आहे. तुला स्वयंपाक करायचा आहे का नाही ते स्पष्टपणे सांग आणि तुला कामच करायचं नसेल तर तसं सांग, असं ती ओरडून बोलते. पण तिला काहीच ऐकू येत नाही. तेव्हा तिच्या कानातले हेडफोन रुक्मिणीने ओढलेले असतात आणि रेश्माला चांगलंच बोलायला सुरुवात केलेली असते. रेश्माला समजतं की रुक्मिणीचं बोलणं आपल्याला ऐकू आलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या चिडलेल्या आहेत आणि रुक्मिणी डायरेक्ट तिला म्हणते की तू आता या घरची सून राहिलेली नाही आहेस. तरी देखील मी तुझ्या सगळ्या गोष्टी सहन करते. राघवची आई नाही आहे, नाहीतर तिनंच घरातील सगळी कामं केली असती. ती किती पटापट कामं करायची असं म्हणून तिने तिची आठवण देखील काढलेली आहे. त्याचबरोबर रेश्मा, तू काही कामाची राहिलेली नाही आहेस. तुला घरातलं एक काम करायचं म्हणलं तर नको वाटतं. तू या घरची आता सून राहिलेली नाही आहेस. तू या घरची आश्रित आहेस. तरी देखील मी तुझं सगळं काही सहन करते. अशा शब्दात तिने रेश्माचा अपमान केलेला आहे. रेश्माला मात्र आश्रित हा शब्द चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. पण रुक्मिणीला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. रुक्मिणी म्हणते, हो तू आश्रितच आहेस आणि तरी देखील मी तुला सहन करते कारण तू डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या आहेस. आता रत्नपारखी घराचा आणि तुझा काहीही संबंध राहिलेला नाही आहे. तेव्हा रेश्मा चिडते आणि म्हणते, तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. आणि आता रेश्माची बाजू घेऊन पिंकी तेथे आलेली आहे आणि पिंकी आता रेश्माच्या बाजूनं बोलत आहे. रेश्माला ती म्हणते की तू म्हणतेस ते बरोबर आहे. या तुझ्याशी अशा भाषेमध्ये बोलू शकत नाहीत. पिंकी एकदा रुक्मिणीच्या बाजूने तर एकदा रेश्माच्या बाजूनं बोलत आहे. पिंकीवर ट्रूथ सिरमचा असर व्हायला लागलाय ही गोष्ट आता राघवने मधूला सांगितलेली आहे. ट्रूथ सिरम असर करायला लागलेला आहे. पण जर का पिंकी इथे थांबली तर या दोघींच्या भांडणात पडेल आणि त्यांनाच काहीतरी सत्य सांगत बसेल. पण आपल्याला तसं नको आहे. मधू तू जा आणि पिंकीचा हात धरून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा असं राघवने मधूला सांगितलेलं असतं. तेव्हा मधू पिंकीशी गोड गोड बोलायला समोर आलेले आहे आणि ती पिंकीला म्हणते, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून चल. पिंकी म्हणते, महत्त्वाचं बोलायचं आहे ना, मग बोल ना यांच्यासमोर. यांच्यासमोर बोलायला तुला काय अडचण आहे? रुक्मिणीला देखील कळत नाही आहे की मधूला असं काय बोलायचं आहे. पण आता मधूने पिंकीचा हात धरलेला आहे आणि ते तिला घेऊन चाललेले आहे. पिंकी मात्र हात झटकून मला यायचं नाही असं म्हणते. पण मधूने तिचा हात घट्ट धरलेला असतो आणि तिला आता ती जिन्यातून तिच्या रूमकडे घेऊन चाललेले असते. पिंकीला नक्की काय चाललेलं आहे ते समजत नाही आहे.
पण आता पिंकीला ओढत-ओढतच मधूने तिच्या रूमकडे आणलेलं आहे. पिंकीला मात्र मधूचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं आणि जेव्हा पिंकी तिच्या रूममध्ये येते, तेव्हा मधूचा हात झटकवते आणि म्हणते, की "माझ्या अंगाला हात लावायचा नाही. मी एकदा सांगितलेलं आहे ना, आपल्याला जे पटत नाही ते करायचं नाही." या पिंकीशी वाकडं म्हणजे मसनात लाकडं असं म्हणून मधूचा हात तिने पिरगाळलेला आहे आणि मधूच्या चांगलंच अंगावर पिंकी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. "तुला काय वाटलं? तू काहीही करशील आणि तुझं सगळं मी सहन करून घेईल काय? आपल्या अंगाला अजिबात हात लावायचा नाही." असं म्हणून मधूचा हात झटकून, तिचा हात पिरगळून तिला चांगलीच धमकी पिंकीने दिलेली आहे. आता मधू देखील चिडलेली असते. "तुला काय वाटतं? तुझ्या कोणत्याही गोष्टी मी सहन करणार आहे का? मला देखील तुझ्या कोणत्या गोष्टी सहन होत नाहीत." असं म्हणून मधू पण आता पिंकीशी भांडत असते. तेव्हा राघव मधूला बाजूला करतो आणि तिला सांगतो, की "हिच्याशी आत्ता भांडू नको. आपल्याला काय करायचं तुला माहिती आहे ना?" आणि राघव आता पिंकीशी बोलत आहे. पिंकीवर ट्रुथ सिरमचा असर व्हायला लागल्याचे चिन्ह तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून राघव आणि मधू यांना स्पष्टपणे दिसत आहेत. आणि राघवने आता त्याला जे हवं आहे ते प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. राघव पिंकीला म्हणतो, की "तू कृष्णाला कसं काय ओळखतेस?" तेव्हा पिंकी सांगते, की "कृष्णा? कोण कृष्णा? मी कोणत्या कृष्णाला अजिबात ओळखत नाही." हे ऐकल्यावर राघव आणि मधू यांना मोठा धक्का बसतो. आता राघव पुन्हा पिंकीच्या समोर आलेला आहे आणि तो म्हणतो, "म्हणजे कृष्णा कोण आहे ते तुला अजिबात माहिती नाही आहे का?" पिंकी म्हणते, "नाही, मला कृष्णा अजिबात माहिती नाही आहे." मग राघव म्हणतो, "कृष्णा नक्की कुठे गेलेले आहे? तुला काय माहिती असेल तर आम्हाला सांग." पिंकी म्हणते, "कोण कृष्णा? मी कोणत्या कृष्णाला ओळखत नाही." राघव म्हणतो, "ती तुझ्या धनीबरोबर गेलेली आहे ना?" पिंकी म्हणते, "माझ्या धनींविषयी काही बोलायचं नाही आणि कोणती कृष्णा वगैरे मला काय माहिती नाही आहे. मला इथं सिंधूनं पाठवलेलं आहे." मधू हे सगळं रेकॉर्ड करते आहे. मधू मुद्दाम हे रेकॉर्ड करून ठेवते, की जेणेकरून परत पिंकीने "आपण बोललोच नव्हतो" असं म्हणू नये. पण आता पिंकीने मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि तिने सांगितलंय, "मला कृष्णाने नव्हे तर मला सिंधूने इथे पाठवलेलं आहे." आणि परत ती हळूच दाताखाली जीभ चावते. त्यामुळे राघव आणि मधूला समजलंय, की आणि सिंधू या एकमेकीच्या मैत्रिणी आहेत आणि सिंधूनच पिंकीला इथं पाठवलेलं आहे. आणि पिंकी म्हणते, "झालं, गेलं आता माझ्या तोंडातून, तर आता मी सगळं स्पष्टच सांगून टाकते." राघव म्हणतो, "काय स्पष्ट सांगणार आहेस? मला पटकन सांग, काय झालंय? सिंधू कुठे आहे? माझी सावी कुठे आहे? आणि ही कृष्णा कोण आहे? कृष्णा आणि सिंधू एकच आहेत का? आता माझ्या प्रश्नाची उत्तरं दे." आणि पिंकीने सगळं सत्य सांगितलेलं आहे. कृष्णा आणि सिंधू एकच आहेत. राघव एकदम आनंदात मधूच्या समोर जातो आणि म्हणतो, "बघ, मी सांगितलं होतं ना, की कृष्णा आणि सिंधू एकच असणार आहेत." पण मधूला मोठा धक्का बसलाय. जर का कृष्णा हीच सिंधू असेल, तर आपलं आता काही खरं नाहीये. या सदम्यामध्ये मधू गेलेले आहे आणि इकडं पिंकी जोरजोरात हसायला लागलेली आहे. राघवला कळत नाहीये, की पिंकी का हसायला लागली आहे आणि पिंकी म्हणते, "कसं फसवलं एका माणसाला. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला काहीही प्रश्न विचाराल आणि मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल." मधूला कळत नाहीये नक्की ही पिंकी काय खेळ खेळतीये. सिंधू जिवंत आहे का सिंधू जिवंत नाहीये आणि सिंधू हीच कृष्ण आहे का? आणि आता पिंकी राघवला बोलायला लागली आहे. "तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला औषध पाजाल आणि माझ्याकडून सत्य काढून घ्याल. एवढं सगळं सोपं आहे का? मी पिंकी आहे पिंकी. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही." हे अगोदर देखील सांगितलेलं आहे. आणि तुम्ही तर पोलीस आहात ना, पोलिसांनी असं वागणं शोभून दिसतं का? असं आता ते डायरेक्ट राघवला म्हणलेले आहे. मधू मात्र एकदम कोम्यात गेल्यासारखी झाली आहे. कारण जर का सिंधू जिवंत असेल तर काही खरं नाहीये. पण आता पिंकीने स्पष्ट सांगितलंय, की ती सिंधू आणि कृष्णा याविषयी मला काहीच विचारू नका, कारण तुम्ही औषध पाजलेलं मला समजलेलं आहे. तुम्ही जेव्हा मला औषध पाजवायचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी ग्लास बदलला होता आणि दुसरा ग्लास मी पिले होते. त्यामुळं तुमच्या औषधाचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. तुम्हाला असं वाटतंय ना, की आता मी सगळं तुम्हाला काय बोलते ते त्या औषधामुळं बोलते, तर असं काही समजू नका. आणि राघवला ती सांगते, की तुम्ही जे माझ्याशी वागलेलं आहात ना, ते अतिशय चुकीचं वागलेलं आहात. एखाद्या व्यक्तीला असं औषध पाजून त्याच्याकडून सत्य काढून घेणं हे तुमच्यासारख्या व्यक्तीला शोभत नाही. हे जर का या मधुराणीनं केलं असतं तर गोष्ट वेगळी, कारण तिची तीच लायकी आहे. पण तुम्ही मात्र वेगळे आहात आणि तुम्ही असं वागणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही असं वागाल असं मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं, पण आता तुम्हीच वाईट वागलेले आहात.
आणि कृष्णा आणि मी मैत्रिणी आहोत असं म्हणून कृष्णा आणि तिने एक फोटो देखील दाखवलेला आहे. कृष्णाचा आणि तिचा फोटो पाहिल्यानंतर राघवला समजलंय की कृष्णा आणि पिंकी ह्या एकमेकीच्या चांगल्याच मैत्रिणी आहेत आणि त्यामुळं राघव चिडतो आणि तेथून निघून जातो. राघव आता त्याच्या रूममध्ये आलेला आहे. राघवला स्वतःने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. राघव स्वतःशीच बोलत आहे आणि म्हणतोय की आपण असं करणं चुकीचं आहे. सिंधूवरील असलेल्या जीवापाड प्रेमामुळेच आपल्याला असं होतं. सिंधूचा विषय निघाला की आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी देखील कळत नाहीयेत. सिंधूची माहिती मिळावी त्यामुळं आपण पिंकीशी जे काही वागलेलं आहे ते चुकीचं आहे असं म्हणून जवळ असलेल्या टेबलवर राघवने जोरात लाथ मारलेली असते आणि आपल्याला खूप पश्चाताप होतोय, आपलं डोकं दुखायला लागलेलं आहे असं म्हणून त्याने डोकं देखील धरलेलं आहे. तर तेथे पिंकी येते आणि राघवला समजून सांगते, "तुम्ही जे काही केलंय ते तुमच्या सिंधूच्या वर असलेल्या प्रेमामुळे केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जर का आपल्या प्रेमावर विश्वास असेल, तर आपलं प्रेम आपल्याला परत माघारी मिळत असतं." राघवला पिंकीच्या बोलण्याचा नेमका अर्थ मात्र समजलेला नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रत्नपारखीच्या घरासमोर एक चिमटेवाले बाबा आलेले आहेत आणि ते जोरात चिमटा वाजवतात. तेव्हा मधू त्यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि मधूला पाहिल्याबरोबर त्यांनी तिचा भूतकाळ सांगितलेला आहे. कशाप्रकारे तिने एका व्यक्तीचा खून केलेला आहे, हे ऐकल्यावर मधूच्या पायाखालची जमीन सरकते. चिमटेवाले बाबा हे नक्कीच दैवी शक्ती असलेले आहेत, कारण त्यांनी एका क्षणात आपल्या चेहऱ्यावरून आपला भूतकाळ ओळखलेला आहे, हे मधूला समजतं. आता हे चिमटेवाले बाबा नक्की कोण आहेत, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहेत. ही सिंधूच आहे का, की जी वेश बदलून आलेली आहे? का पिंकीची ही दुसरी कोणती मैत्रीण आहे? आणि आता हे मधूची कशी वाट लावणार आहेत, ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता इकडे राघवने मात्र चांगलाच एक प्लॅन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो ऋषभकडे आलेला आहे आणि ऋषभला तो म्हणतोय, की आपल्याकडे कृष्णांचे काही केस आहेत. त्या केसांच्या DNA रिपोर्टवरून आपल्याला स्पष्टपणे समजू शकतं, की कृष्णा हीच सिंधू आहे का? आणि ऋषभला देखील हा प्लॅन पटलेला आहे. कारण DNA टेस्टवरून जी काही माहिती आपल्याला समजणार आहे, ती तंतोतंत बरोबर आहे, असं राघव ऋषभला सांगत आहे आणि त्यामुळं ऋषभ देखील या गोष्टीवर खुश झालेला आहे. लवकरच कृष्ण आणि सिंधू या गोष्टीचं सत्य आपल्यासमोर येईल. या गोष्टीमुळं राघव आणि ऋषभ दोघेही खुश झालेले आहेत. आणि कृष्णा हीच जर का सिंधू असेल, तर तिचा तपास करणं देखील सोपं पडेल, असं राघव बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.